अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण नवविधा भक्ती आपोआप कशा घडतात याचे सुंदर वर्णन परमपूज्य मामा माऊलींनी आपल्याला करून दिले आहे. याच्यापुढे परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की प्रथम श्रवणे भक्तीबद्दल माऊली म्हणतात, तया श्रवणाचे आंगणी होईल शब्दांच्या अक्षौही, स्पर्श होईल घसणी अंगाच्या. श्रीगुरूंच्या श्रोतेंद्रियाच्या अंगणात शब्दाच्या अक्षौहिणी मीच होईल. असंख्य मधुर शब्द मीच होऊन त्यांच्या श्रोतेंद्रियांची सेवा करेल. त्यांच्या अंगाचा स्पर्श विषय मीच होईल. दुसरी कीर्तन भक्ती गुरुभक्त ती कशी करतो याविषयी माऊली म्हणतात, जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्य वाचुनी शास्त्र हाती नशिवे. गुरूंनी सांगितलेल्या एकाक्षरी मंत्राचा जप तो मुखाने नित्य करीत असतो. गुरूंच्या बोलण्याशिवाय म्हणजेच गुरुवचनाशिवाय इतर कोणत्याही शास्त्रांचा तो विचार देखील करत नाही. मग अभ्यास करणे तर दूरच राहिले. तिसरी स्मरण भक्ती गुरुभक्तीत कशी सामावलेली आहे याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, गुरु गृह जये देशी, तो देशची वसे मानसी, विरही का जैसी वल्लभाते. गुरूंचे राहण्याचे ठिकाण जेथे असेल तो देशच फक्त त्याच्या ध्यानीमनी असतो. गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेच्या विलक्षोभू, भलते सती हा निलाभू न मिळे देवी. विरही आपल्या प्रियपतीला जशी बिलकुल विसरत नाही, त्याच्या वाचून इतर कशातही तिला जशी गोडी वाटत नाही, त्याप्रमाणे तो भक्त आज्ञा गुरूंना क्षणभरही विसरू शकत नाही. तैसे गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे, जे कोठेही पोटावे आकाश का. गुरुकुळाच्या लाभोच्चारानेही त्याला आंतरिक सुख वाटते. या महासुखाने तो इतका मोठा होतो की कौतुकाने आकाशाला सहज पोटात घालू शकतो, सामावू शकतो. चौथी पादसेवन भक्ती गुरुभक्तांकडून ही कशी घडते. माऊलींनी याबद्दल अतिशय सुंदर वर्णन केले आहे. कोणे के अवसरी अनुरागो भरे अंतरी, की तया नामकरी क्षीराब्धी, तेथ ध्येय ध्यान बहुसुख, तेच शेष तू का निर्दोख. वरी जलशयन देख भावी गुरु, मग ओळगती पाये, ते लक्ष्मी आपण होये, गरुडोनी उभा आहे आपणची. कधी कधी श्री गुरूंविषयी अंतःकरणात अनुराग भरला असता त्या अनुरागाला क्षीरसागर असे म्हणतात. तो क्षीरसागर ध्येयाच्या ध्यानाचे जे अमर्याद सुख आहे ते सुखच जणू निर्दोष अशी शेषशय्या असून त्यावर महाविष्णूंच्या रूपाने शयन करणारे श्री गुरुच आहेत अशी कल्पना करतो. मग चरणसेवा करणारी श्री लक्ष्मी आपणच होतो आणि आपणच गरुड होऊन सेवाभावाने पुढे उभा राहतो. ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेत श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे. माऊली म्हणतात, या शरीराचा नाश झाल्यावर याची माती म्हणजे पृथ्वीरूप अंश त्या भूमीत मिळवी, जेथे श्री गुरूंचे पूज्य चरण उभे राहतील. पाचव्या अर्चना भक्तीबद्दल माऊली म्हणतात, आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. हृदय शुद्धोची आवारी, आराध्यो तो निश्चल धुरू करी, मग सर्व भावेशी परिवारी आपण होय. का चैतन्याची ये पोवळी, माझी आनंदाची रावळी,
श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत उदयता बोधार्का बुद्धीची जाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाये काळ शुद्धी त्रिकाळी जीवनशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्वितू जाय आपण भराणा होय गुरु तो लिंग. प्रेमाच्या वैभव बळाने श्री गुरूंचे रूप अंतःकरणात स्थिर करून ध्यानाने ते रूप उपासतो. अंतःकरण शुद्धरूपी आवारात आराधना करण्यास योग्य असलेल्या श्री गुरूंना स्थिर प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग कल्पितो. मग शरीर वाणी चित्त या सर्वांसह आपणच सर्व साधन सामग्री बनतो. अथवा जीव चैतन्याच्या आवारामध्ये आनंदाच्या मंदिरामध्ये प्रतिष्ठित असलेल्या श्री गुरुरूपी शिवलिंगाला ध्यानामृताचा अभिषेक करतो. ज्ञानरूपी सूर्याचा उदय होताच बुद्धीची परडी भरून अष्टसात्विक भावरूपी बिल्वपत्रांची लाखोली त्या त्र्यंबकेश्वराला वाहतो. पवित्र काल हा प्रातः मध्यान्ह व प्रदोष अशा शिवपूजेचा त्रिकाल समजून त्या तिन्ही कालांमध्ये जीवदशारूपी धूप जाळतो व ज्ञानाचा दीप नियमितपणे ओवाळतो. ऐक्य भावाची सुरस पक्वाने नेहमी अर्पण करतो. श्री गुरुरूपी शिवलिंगाचा पुजारी देखील आपणच होतो. यानंतर 6वी वंदन भक्ती कशी घडते ते सांगताना माऊली म्हणतात, गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता जो गुरु सेवा परवता मार्ग नेणे. गुरुच तीर्थक्षेत्र आहे, गुरुच देवता रूप आहे, गुरुच माता व गुरुच पिता आहे. अशी तो एकनिष्ठा पूर्णपणे ठेवून गुरुसेवेहून दुसरा मार्ग जाणत नाही. मीशी होईन सुजारू वोगरीन उपहारू आपण पे श्री गुरु ओवाळीन. मीच आचारी होऊन श्री गुरूंना उपहार वाढी, मीच आपल्या शरीराने त्यांना ओवाळी. 7वी दास्यभक्ती होय. ती बद्दल माऊली सांगतात, तरी जीवी ऐसे आवांते म्हणे दास करीन नीके जैसे मी गुरु कौतुके माग म्हणती. तो मनात विचार करताना असे म्हणतो की मी श्री गुरूंची सेवा किंवा दास्य इतक्या चांगल्या प्रकारे करेन की त्यामुळे कौतुकाने श्री गुरु मला काही माग असे म्हणतील. म्हणे श्री गुरूंचे भवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास्य तेथीचे. भक्त म्हणतो श्री गुरूंचे घर मी स्वतः होईन व मीच दास होऊन तेथील सर्व कामे करीन. पुढे भक्त श्रेष्ठ भक्तराज मारुतीरायांनी प्रभू श्री रामचंद्रांना म्हटल्याप्रमाणे देहबुद्ध्या तू दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशतः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. देहबुद्धीने पाहिले तर मी तुझा दास आहे, जीवबुद्धीने बघितले तर मी तुझा अंश आहे, पण आत्मबुद्धीने बघितले तर मी तद्रूपच आहे असे माझे निश्चितपणे विचार आहे. ह्याप्रमाणे सख्य व आत्मनिवेदन या भक्ती गुरुभक्तास आपोआपच घडतात. अशा या नवविधा भक्ती झाल्यावर नवविधा भक्तींच्या करीन नवरात्रा म्हणजे काय ते पाहू. मुळात नवरात्र याचा अर्थ सरळपणे 9 रात्री असा होतो. ह्या रात्री काय सुचवतात? रात्र हा शब्द अंधाराचा द्योतक आहे. अंधार हे अज्ञानाचे प्रतीक आहे. मानव देहात येऊन नवद्वारांच्या आधाराने जे करायला हवे ते न करता संसारात रमल्यामुळे नवद्वारात हा अंधार कोंडाटला आहे. शक्ती जागृतीनंतर ज्ञानोदय होईल व त्यामुळे नवद्वारे पुरे देही कोंदलेला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होईल. म्हणून श्री महाराज म्हणतात की नवविधा भक्तीच्या नवरात्री करून हा अज्ञानरूपी अंधकार ज्ञानप्रकाशाने दूर करायचा आहे. आपल्या इंद्रियाद्वारे या नवविधा भक्ती कशा घडायला हव्यात व त्यामुळे एक एक अवयव
ईश्वर स्वरूपी लीन होऊन कसा शुद्ध होतो या सगळ्यांचे स्पष्टीकरण श्री संत तुकाराम महाराजांनी एका अभंगाद्वारे सुरेख केले आहे. डोळे तुम्ही त्या घ्यावे सुख पहा विठोबाचे रूप. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे रूप. पहा विठोबाचे रूप पहा विठोबाचे रूप. ऐका रे तुम्ही कान ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण. अशा प्रकारे आपल्या इंद्रियाद्वारे श्रवण कीर्तनाची नवविधा भक्ती घडत असतात. सद्गुरू हे प्रत्यक्ष शिवस्वरूप असल्यामुळे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्यांची नवविधा भक्ती घडली असता त्यांच्या कृपेने शक्तियुक्त ज्ञान प्राप्त होत असते. म्हणून आपण अनादि निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी. मोह महिषासुरा मर्दनाला गोनी. विविध तापांची करावया धारणी. भक्ताला लागोनी पावती निर्वाणी. ऐसा जोगवा मागेन. द्वैत सारुणी माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित वारसी जाईन. ऐसा जोगवा मागेन. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ संसार सांडिन कुपात्रा. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. पूर्ण बोधाची भरीन परडी. आशा तृष्णेच्या पाडिन दरडी. मनोविकार करीन कुरवंडी. अद्भुत रसाची भरीन दुरडी. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. आता साधनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोयी येला संग. काम क्रोध हे झोडिले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागुनी ठेविला. जाऊनी माद्वारी नवस फेरीला. एकपणे जनार्दन देखिला. एकपणे जनार्दन देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
उद्या आपण याच्या पुढील भाग पाहू. माझ्या हृदयस्थ बंधू भगिनींनो, आपण मी जी ही सेवा सुरू केली आहे त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी 9767486301 किंवा mauliMama@yahoo.com या ईमेलवर आपले विचार मांडावे ही नम्र विनंती. व त्यासोबत अजूनही 2 लोकांचे ईमेल ॲड्रेस, 2 बांधवांचे आपल्या ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर कळवावा, म्हणजे मी त्याची व्हिडिओ त्यांना पाठवू शकेल आणि माझी सेवा तृप्त झाल्याचा मला आनंद वाटेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.